नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा पोलीस होण्याचे त्या ठिकाणी स्वप्न ज्या विद्यार्थ्यांचे आता जी पोलीस भरती झाली 17,000 पदांची मेगा भरती, त्या पोलीस भरतीमध्ये बघा काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड व्यवस्थित आले नसतील, पावसामुळे कदाचित त्यांची हेराफेरी झाली असेल आणि काही पोरं त्या ठिकाणी अभ्यास कमी पडला असेल, लेखीमध्ये त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी कटले असतील, बरोबर. तर बघा आता एक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे जी येणारी पोलीस भरती आहे, तर बघा काही ठिकाणी म्हणतात 7,000 पदांची भरती येणार आहे, काही ठिकाणी म्हणतात 9,000 पदांची भरती येणार आहे. तर बघा आता जी 17,000 पदांची जी भरती झालेली मित्रांनो, ती होती 2023ची भरती. 2023मध्ये जे पद रिक्त झालेले होते त्या 2023च्या त्या ठिकाणी रिक्त पदांसाठी ती भरती झाली होती, बरोबर. आता ती त्या बघा अगोदर गृह मंत्रालयाचा त्या ठिकाणी GR आला होता, तर 30 ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी संपणार आहे. तर त्याच पद्धतीने बघा अत्यंत त्या ठिकाणी पर्जन्य आणि त्या दृष्टिकोनातून बघा आपण बघितलं तर पावसात सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी पळालेले आपल्याला बघायला मिळतात. मग बघा त्या ठिकाणी ती भरतीची प्रक्रिया आहे ती 1 सप्टेंबरपर्यंत अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. बघा आता हा GR त्या ठिकाणी गृह मंत्रालयाअंतर्गत आलेला आहे, हा खरा आहे की खोटा आहे, बरोबर ना. बघा सकाळ हा पेपर आहे, न्यूजपेपर, आणि सकाळ आणि लोकसत्ता या न्यूजपेपरला बातम्या खऱ्या येत असतात म्हणे, बरोबर. आता बघा त्या ठिकाणी बघा मित्रांनो, सध्या राज्यात 2023चा बघा तुम्हाला दिसत नसेल तर कदाचित बघा 2023 मध्ये जे रिक्त पद होते 17,471 पद, बरोबर. तर हे रिक्त पद 1 सप्टेंबर पूर्वी, बरोबर, 1 सप्टेंबर पूर्वी त्या ठिकाणी हे संपूर्णरित्या त्या ठिकाणी भरले जाणार आहे. आता लक्षात ठेवायचं 1 सप्टेंबर पूर्वी संपूर्ण भरले जाणार आहे आणि 1 सप्टेंबर नंतर हे त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी हे रुजू होणार आहे. क्लिअर. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7,000 पोलिसांची भरती होणार आहे. आता अंदाजे सांगितलेलं आहे, अगोदर म्हटले होते गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब की 9,000 पदं त्या ठिकाणी घेणार आहेत. आता या GR मध्ये दिले की 7,000 पदं घेणार आहेत. बघा आकडा मागं पुढे होऊ शकतो, कदाचित 10,000 प्लस पण होतील, कदाचित 7,000 पण होतील. तर त्या ठिकाणी भरती प्रक्रिया जी आहे ही 100% येणारच आहे, बरोबर, 100% त्या ठिकाणी येणारच आहे. आता ही भरती प्रक्रिया कधी येणार आहे मित्रांनो, तर लक्षात घ्यायचं आहे डिसेंबरच्या एंडिंगला असेल किंवा मग डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये, बरोबर. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असेल, लेखीची परीक्षेची तयारी असेल ती परिपूर्ण त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. तुम्ही सेल्फ करत असाल तर सेल्फ करा, कोणत्या अकॅडमीला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन असाल तर आदरणीय शिक्षकांकडून त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करून घ्या, बरोबर. आता बघा हा GR खरा ठरवायचा की खोटा ठरवायचा, लक्षात घ्या मित्रांनो. रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव, बरोबर. सध्या जी त्या ठिकाणी भरती आहे 17,471 पोलीस पदांसाठी, बरोबर. तर ती त्या ठिकाणी बघा ही कधीपर्यंत पूर्ण होणार आहेत, बरोबर. आणि ही संपल्यानंतर बघा आता 1 सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. क्लिअर. आता तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो, मग ही त्या ठिकाणी भरती प्रक्रिया जी आहे, बरोबर, तिचा काढण्याचा उद्देश काय, तर बघा त्या ठिकाणी गृह मंत्रालयाने व्यवस्थितरित्या सांगून ठेवलेलं आहे या GR मध्ये की जी वाढती लोकसंख्या असेल किंवा तुमचं त्या ठिकाणी वाढती त्या ठिकाणी गुन्हेगारी असेल, बरोबर ना. आपण बघतो त्या ठिकाणी गुन्हेगारीची प्रक्रिया अत्यंत वाढती आहे, बरोबर. वाढती लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर या दृष्टिकोनातून बघा त्यांना त्या ठिकाणी एकूण 10 प्रशिक्षण केंद्र सुद्धा वाढवायचे आहेत, बरोबर. आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ करायची आहे, बरोबर. असं GR मध्ये सांगितलेलं आहे, मी नाही सांगत आहे, GR मध्ये असं त्या ठिकाणी सांगितलंय, बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी घेणं त्यांना गरजेचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त काय, आता ही तर GR मध्ये सांगितलेलं आहे, परंतु बघा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता विधानसभा आलेल्या आहेत, बरोबर. आणि विधानसभेच्या ज्या आचारसंहिता आहेत त्या आचारसंहिता लावण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया येणार आहे. बघा 100% ही सप्टेंबरच्या अगोदरच ही भरती प्रक्रिया येणार आहे, कारण बघा सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकता विधानसभेच्या, त्यामुळे 100% ही भरती प्रक्रिया सप्टेंबरच्या अगोदरच येईल. बघा तारीख किंवा त्या ठिकाणी डेट किंवा जागा या मागं पुढे होऊ शकतात. डिसेंबरपर्यंत सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी बघा इथं त्यांनी लिहिलेलं आहे की त्यामध्ये भरती कोणाकोणाची होणार आहे. तर लक्षात ठेवा बॅट्समनचे काही पदं दिलेले आहेत, बरोबर. ह्यामध्ये बघा 15 जिल्ह्यामध्ये हे इथं दिलेलं आहे. 1 सप्टेंबर पूर्वी सध्याची 14,471 जागांची पोलीस भरती पूर्ण करण्याचा आदेश गृह विभागाने त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई असेल, 8 जिल्ह्यात चालक असेल, 5 जिल्ह्यात बॅट्समॅन असेल, बरोबर, लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे आतापर्यंतच्या बॅट्समॅनच्या असेल, चालकची असेल आणि त्या ठिकाणी शिपायाची, बरोबर. उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे असं त्या ठिकाणी होणार आहे सांगितलेलं आहे. क्लिअर. आता बघा इथं दिलेलं आहे सरळ की 17,471 जे पद होते ते कधीचे होते मित्रांनो, तर 2023 सालचे त्या ठिकाणी हे
रिक्त पदं होते. 2024 साली लक्षात ठेवायचं तुम्ही 7,000 रिक्त पदं हे नव्या जागांसाठी भरल्या जाणार आहे. क्लिअर. आता हा जी आर तुम्ही सर्वांनी वाचला असेल, परंतु बघा लक्षात ठेवा मित्रांनो, ही भरती प्रक्रिया 100% येणारच आहे. तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास चालू ठेवायचा आहे, तुमची प्रॅक्टिस, तुमचं त्या ठिकाणी डेडिकेशन ठेवायचं आहे. आणि येणारी जी भरती प्रक्रिया आहे, कोणी 1 मार्कानं कटलंय, कोणी 10 मार्कानं कटलंय, कटला संपला विषय, बरोबर. तर तुम्ही त्या पद्धतीने काय करायचं आहे मित्रांनो, तर ही भरती प्रक्रिया 100% होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड असं तुमचं आणि लेखी परीक्षा ही चालू ठेवायची आहे. क्लिअर. चलो, सर्वांना विश यू ऑल द बेस्ट. टेक केअर. या येणाऱ्या भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या टीमकडनं, आपल्या अकॅडमीकडनं. क्लिअर. चलो, आता बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी लेखी परीक्षा असेल, लेखी परीक्षेसाठी बरोबर अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा एक घेऊन येणार आहोत. बरोबर. लवकरच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपल्या ड्रीम अचीव्हर अकॅडमीच्या या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या ठिकाणी मिळून जातील. काही विद्यार्थ्यांना शंका कुशंका वाटली, बरोबर, तर खाली बघा स्क्रोलवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिसेल, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. चलो, सर्वांना बाय. टेक केअर. तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. चलो, बाय.